आम्हाला परत घ्या. मग दादा म्हणले आयला परत येतोय कुत्र तर घ्यावं गाडी खाली म्हणून. परंतु आपोआप ते एकटं व्यक्ती आहे. तो बुटाखालची माती सुद्धा चाटलताय. खोटं ठरवता येईल ह्याच्यासाठी ह्यांचा प्रयत्न असतो. ह्यांना समाजाचं काही घेणं देणं नाही. आता आमदार तुमचा झालाय, आता कामाचं बोला. फक्त आता सुद्धा राजन पाटील, बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील ह्याच्याशिवाय दुसरं काही बोलायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला लोकांनी मतदान केलं, तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं. आज आपण सर्व जनतेनं ज्यांनी मतदान केलं हे तुम्ही विकास कराल म्हणून दिलं मतदान. एकीकडे सांगितलं की आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे जातोय. हे अजितदादाकडे का आलेत माहिती का? ह्यांना घेतलंच नाही कुठं. ह्यांना कुठं घेतलं नाही म्हणून मग ते गेले की झालं जाऊ द्या, आम्हाला परत घ्या. मग दादा म्हणले आयला परत येतोय कुत्र तर घ्यावं गाडी खाली म्हणून. आलं का लक्षात महेश? हे अशा पद्धतीनं सगळं झालेलं आहे. आणि तिथं काहीतरी वेगळं करायचं. मगाशी महेशरावने सांगितलं की बूट चाटून कधी राजकारण समाजकारण करू नये. परंतु आपोआप ते एकटं व्यक्ती आहे. तो बुटाखालची माती सुद्धा चाटलताय. आणि म्हणून करता हा जो एक चित्र रंगवलं गेलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.